Hello everyone, how are you guys? So, I welcome you to the second video of महाराष्ट्र ज्योग्राफी PYQs जिथे आपण फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आणि फिजिकल ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र डिस्कस करतोय. फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे गाइस, कारण याच्यावर ना खूप सारे क्वेश्चन्स विचारले. एमपीएससी प्रिलिम्स, एमपीएससी मेन्स, फॉरेस्ट मेन्स आणि बाकी टॉपिक्सवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि म्हणून मग हे आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. इथे आपण काय बघतोय, क्वेश्चन्स कसे विचारले, किती डेप्थवर विचारले, सोर्सेस काय काय असतील आणि मग रिपिटेशन्स कसं आहे आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं आहे. ठीक आहे, मी परत सांगतोय, आपण या डिस्कशन मध्ये फक्त क्वेश्चन डिस्कस करणार नाहीये. ठीक आहे, मी तसं कधीच करत नाही. मी ऑलवेज एन्श्योर करतो की त्याच्यावर एवढं डिटेल डिस्कशन करायचं आहे की ते अजून पुढे येणाऱ्या एक्झामिनेशन साठी आपल्याला हेल्प सुद्धा करेल. ठीक आहे, चलो मग आता आपण स्टार्ट करूयात आजचं डिस्कशन. मग गाइस, आजचा जो क्वेश्चन आहे आपला, दॅट इज सिम्पली जो क्वेश्चन बघा विचारतोय, हा फिजिओग्राफिक डिव्हिजनचा क्वेश्चन आहे आपला. विच फूड्स आर, ठीक आहे, चलो हा, विच फूड्स आर फेमस फॉर टुरिझम इन पुणे डिस्ट्रिक्ट. क्लिअर विचारतोय की पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये कोणते फूड्स आहेत जे फेमस असतील. ठीक आहे, मग आता काय असेल, पुण्यामध्ये जर तुम्ही राहत तुम्हाला माहिती असतील. ठीक आहे, मेन्सचा क्वेश्चन आहे बघा 2016चा. ओके, मग काय की पुण्यामध्ये कोणते आहेत, वनदुर्ग हा वसोटा कुठे आहे, हा तर आपल्या साऊथ महाराष्ट्र कर्नाटका रिजन मध्ये. ठीक आहे, सो तो इथे नाही, शहापूरमध्ये. शिवनेरी बिलकुल करेक्ट आहे, राईट. मला माहिती शिवनेरी आहे, मग मी जर का इथे फक्त ऑप्शन जरी ट्रेस केलं बी, तर मला तरी सुद्धा आन्सर लगेच भेटतं. तरी सुद्धा बघूयात, राजमाची, येस, हा सुद्धा पुण्यामध्ये आहे. कधी गेला असेल तर तुम्हाला माहित असेल, राईट. बघून या, फार चांगला फोर्ट आहे. ठीक आहे, चांगला किल्ला बनवलेला आहे. प्रतापगड हा सातारामध्ये, सो तो तर प्रश्नच येत नाही, राईट, हा पण नाहीये. आणि हरिश्चंद्रगड हा अहिल्यानगरमध्ये आहे, सो हा पण प्रश्न येत. आन्सर आहे बी आणि. ठीक आहे, कळतोय काही बघा, फॅक्च्युअल आहे बट तरी सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मराठीमध्ये पण दिलाय, व्हाईट कलर मराठीमध्ये, तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन पण रीड करू शकता. मी तुम्हाला इंग्लिश रीड करून ऍक्च्युअली सांगतोय. ठीक आहे, बघा पुढचा क्वेश्चन काय. इन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स द माउंटेन पीक्स इन महाराष्ट्र आर करेक्टली अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट. मेन्स 15चा क्वेश्चन विचारलाय की माउंटेन पीक्स जे आहेत ते अरेंज कसे केले आहेत हाईटच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, कसा ऑर्डर पाहिजे त्यांना करेक्टली ऑर्डर इन डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात मोठा आणि त्याच्यानंतर कमी. ठीक आहे, मग आता हा विचारतोय तोरणा, सप्तशृंगी, सालेर आणि हरिश्चंद्रगड. आता बघा, मला माहिती कळसुबाई तर सगळ्यात मोठा आहे, पण कळसुबाई इथे ऑप्शन मध्ये नाही, पण सालेर हा सगळ्यात मोठा सेकंड वाला आन्सर आहे. ठीक आहे, सो मग मी जर का सालेर घेतलं तर पहिला ऑप्शन तर असाही कटच होतोय. ठीक आहे, सो सालेर कट होतोय. आता सालेर नंतर मला माहिती हरिश्चंद्रगड इज व्हॉट अगेन दॅट मेजर वन. ठीक आहे, मग हा पॉइंट आहे जो आपण इथे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, तो सालेर झाला, हरिश्चंद्रगड झाला. आता सप्तशृंगी आणि तोरणामध्ये कोणता मोठा असेल, दॅट इज व्हेरी मच क्लिअर, तोरणा असेल आणि मग येईल सप्तशृंगीगड. बघा काही क्वेश्चन आणि ऑप्शन तुम्ही एवढे इझी असणार ना, तुम्ही टॉप 3-4 जरी लक्षात ठेवले तरी तुम्ही 100% याचा आन्सर करू शकता. ठीक आहे, बघून घ्या आणि याचा आन्सर करा. ठीक आहे, चला याचा सगळ्यांनी आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय आन्सर येतो याचा. राईट, आता इथे आहे पिक्स आणि त्यांची हाईट इन एलिव्हेशन. 2014 मेन्सचा क्वेश्चन हा विचारलेला. बघा काय विचारतोय, काय दिलेलं आहे सांगा लवकर. याचा कमेंट मध्ये मला आन्सर काय आहे, तुमचा कॉल काय आन्सर असेल याचा. मग कळसुबाई सगळ्यात मोठा आहे 1646. मी तुम्हाला तिच्यासाठी एक अगेन इथे, येस बघा इथे, येस, हे पीक्स तुम्हाला हाईट दाखवण्यासाठी फार हेल्प करतील गाइस, है ना, की कोणते कोणते पीक्स आहेत आणि त्यांची हाईट काय काय आहे. राईट, सो दॅट यू कॅन ऍब्सोल्युटली कनेक्ट विथ इट फॉर श्योर, है ना. हरिश्चंद्र तोरणा बघा इथे 1403 आहे, सप्तशृंगीगड 1264 सातमाळा रेंजचा पार्ट आहे. ठीक आहे, बाकी इथे दिलेले आहे. आता आपण याला ट्राय करूयात परत आन्सर करायचं. पीवायक्यूज चे क्वेश्चन्स आहेत ते सगळे. येस, दिस वन. सो कळसुबाई 1646 आहे सगळ्यात पहिला. मग सगळ्यात पहिल्याचा बघा इथे तुम्हाला काही स्कोपच दिला नाही आणि एलिमिनेट करण्यासाठी. पण त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे अजून स्कोप आहे हरिश्चंद्रगड. ठीक आहे, हरिश्चंद्रगड बेसिकली याचा एक पॉइंट येतोय 24-24, म्हणजे हा तोरणापेक्षा कनेक्टेड आहे. ठीक आहे, तोरणापेक्षा छोटासा कमी आहे, बट येस दॅट इज ऍब्सोल्युटली कनेक्टेड विथ. ठीक आहे, हलकासा छोटा आहे.
तो इथे राईट तोरणा पाठ आलाय, तोरणा आलाय, त्याच्यानंतर हरिश्चंद्र गड येतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर महाबळेश्वर हा सुद्धा एक आपल्याकडे एक मोठा पीक आहे. ठीक आहे, मेजर पीक आहे आपल्याकडे आणि त्याची हाईट सॉरी ठीक आहे की त्याची हाईट हरिश्चंद्रगड हा 14-24 आहे. ठीक आहे, थोडा कन्फ्युजन होऊ शकतो. तोरणा याची जी हाईट आहे बघा ही आहे 1404, जी आता आपण आयडेंटिफाय केली 1403 दिली होती, 1404 आहे. ठीक आहे, महाबळेश्वर याची हाईट आहे बघा 1438. ठीक आहे, म्हणजे तो हरिश्चंद्र आणि तोरणा याच्यापेक्षा मोठाच आहे. ठीक आहे, सो महाबळेश्वर आहे. आता जर एवढे 4 पीक्स मला माहित असतील तर मला वाटतं आता मी इथून आन्सर करू शकतो. बघा की फर्स्ट तर सगळ्याकडे सेमच आहे. सेकंडचं काय येत आहे 1424. ठीक आहे, सेकंडचं 1424 इथे आहे, म्हणजे हा पण इलिमिनेट झाला आणि हा पण इलिमिनेट होतोच आहे. त्याच्यानंतर तोरणा कुठे येतोय 4, तोरणा 6, तोरणा इथे 6 येतो, हा पण इलिमिनेट झाला. तरी पण महाबळेश्वर 2 राईट आणि 3 आणि 4. मग कुंभारली येतोय 3 आणि हा येतोय 4. मग फोंडा घाट हा कमी आहे सगळ्यात इलिव्हेशन. याचा आन्सर येईल बघा, येईल का आन्सर? मग हे पीक जे तुम्हाला लक्षात राहिलाच पाहिजे ऑर्डर आहे ना, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर. ठीक आहे, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, तोरणा राईट. मग हे पॉइंट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, तोरणा आणि हरिश्चंद्रगड. ठीक आहे, नाही हरिश्चंद्रगड आणि तोरणा हे पीक जर का 5 पीक लक्षात राहिले तुम्ही 100% याचा आन्सर करू शकता. ठीक आहे, म्हणून नेक्स्ट अरेंज द फॉलोइंग पीक्स ऑफ महाराष्ट्र इन दी असेंडिंग ऑर्डर द हाइट्स. बघा किती रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आहे. पीक्स वर, रिव्हर्स वर, त्यांच्या ऑर्डरवर गाईज फार रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला हा ऑर्डर लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. ठीक आहे, कळसुबाई असेल, साल्हेर असेल, देन मग त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे आपला, त्याच्यानंतर तो हरिश्चंद्रगड, तोरणा. ठीक आहे, मग हा पॉइंट येतो जो लक्षात ठेवायचा आपल्याला. मग आता राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड आणि त्र्यंबकेश्वर काय म्हणतोय की पीक्स ऑफ महाराष्ट्र इन दी असेंडिंग ऑर्डर, म्हणजे वार्ताक्रम आपल्याला घ्यायचा. आता मग काय येतोय बघा की पहिला वार्ता जर का घेतला तर हरिश्चंद्रगड सगळ्यात पुढे असला पाहिजे का राजगड पुढे असला पाहिजे? मला वाटतं त्र्यंबकेश्वर तर कोणत्याच केसमध्ये सगळ्यात हायएस्ट येणार नाही. ठीक आहे, 4 जर का केस धरले तर. ठीक आहे, हरिश्चंद्रगड हा सगळ्यात पीक आहे कारण तो आपण 3rd 4th ऑर्डरवर बघितलाय, म्हणजे 2 तसे इलिमेंट झाले. आता राहिला तोरणा हा सेकंडच असला पाहिजे कारण आता ऑर्डर बघितलाय, फाईन. मग आता राहिलाय त्र्यंबकेश्वर आणि राजगड. मग राजगड जास्त आहे का त्र्यंबकेश्वर जास्त आहे? मग इथे त्र्यंबकेश्वरचा तर पीक आपल्याकडे नव्हता, पण तरी सुद्धा ठीक आहे या पीक वर बघा राजगड तुम्हाला दिलेला आहे 13-18. ठीक आहे, 13-18 आणि त्र्यंबकेश्वर हा याच्याही पेक्षा कमी आहे. ठीक आहे, सो सप्तशृंगी पेक्षा कमी आहे. सो ऑब्वियसची गोष्ट आहे, त्याचा आन्सर जे असलं पाहिजे ते आन्सर आहे, त्याचा आन्सर आहे ना राजगड. त्याची सगळ्यात जास्त असेल, त्र्यंबकेश्वर कमी, सो राजगड नंतर तोरणा आणि सगळ्यात जास्त हरिश्चंद्रगड. इथे कळसुबाई दिलेला नाहीये. सो अशा वेज मध्ये तुम्हाला थोडंसं ट्रिक करतील, बट मला वाटतं तरी सुद्धा आन्सर करणं इज नॉट दॅट डिफिकल्ट. पुढचा क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे. मे 2015चा क्वेश्चन आहे. काय म्हणतोय, परभणी डिस्ट्रिक्ट वॉज डिवायडेड ऑन 15th of August 1999. असं आहे का? 1999. मग ठीक आहे, आपल्याला जर का माहित नसेल तर यू कॅन लिव्ह इट. बट परभणी हा 80s मध्ये फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, सो त्याला तिथे असायची गरज नाही. देन हिंगोली इज लोकेटेड ऑन द रिव्हर्स ऑफ कयाधू. दॅट इज व्हेरी मच शुअर है ना, कयाधू रिव्हरच्या बँकवर हिंगोली लोकेटेड आहे. आणि वसमत तहसील इज इन परभणी डिस्ट्रिक्ट. इज इट? तो बेसिकली हिंगोली डिस्ट्रिक्ट मध्ये, वसमत हिंगोली. सो मग हा स्टेटमेंट माझ्यासाठी तसाही करेक्ट आहे, विचारतोच इनकरेक्ट आहे. कयाधू बरोबर आहे. आता बघा जर तसं जर का असेल तर मग काय, सी तर असला पाहिजे म्हणजे हा पण येत नाहीये, सी असला पाहिजे, सी असला पाहिजे म्हणजे ए आणि बी पण नाहीये. ए करेक्ट आहे. ठीक आहे, ए अजून माहित नाही आपल्याला, बी पण माहिती आहे की तो करेक्टच आहे, म्हणून याचा आन्सर येतं ए आणि सी. आन्सर इज ठीक आहे, गेटिंग दिस. ठीक आहे, बघा ए आपल्याला माहित नाहीये पण बी माहिती करेक्ट आहे आणि सी माहिती इनकरेक्ट आहे. त्या बेसिसवर आपण 100% इथे लँड करू शकतो. पुढचा क्वेश्चन बघा काय देतोय. पुढचा क्वेश्चन, ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मेन्स 15चा क्वेश्चन आहे. काय, औरंगाबाद, आता त्याला संभाजीनगर सिटी इज लोकेटेड ऑन द वेस्ट ऑफ जालना सिटी.
मग औरंगाबाद इथे बघा आणि जालना, राईट. वेस्टला आहे का? बिलकुल ईस्ट आणि वेस्ट, ठीक आहे, वेस्टला आहे, बरोबर. उस्मानाबाद धाराशिव इज लोकेटेड नॉर्थ ऑफ जालना डिस्ट्रिक्ट, नॉर्थला आहे का साऊथला आहे? साऊथला आहे. हा स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. देन ओनली 6 डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र हॅव ए कॉमन बॉर्डर विथ कर्नाटक. बघा किती आहे. सिंधुदुर्गची नॉमिनल बॉर्डर आहे कर्नाटका सोबत. कोल्हापूर, सांगली 1 2 3, त्याच्यानंतर सोलापूर 4, उस्मानाबाद 5, लातूर 6 आणि नांदेड 7. ठीक आहे. सो 7 डिस्ट्रिक्ट्स आहे आणि हे सुद्धा इनकरेक्ट. मग आन्सर काय येतं? ओनली स्टेटमेंट ए इज करेक्ट. गेटिंग दिस? शुअर? येस गाईज, गेटिंग इट है ना. मग तुम्हाला मॅथ किती इफेक्टिव्हली लक्षात आहे त्याच्यावर या गोष्टी 100% आन्सर करता येईल. बघा आता पुढचा मेन्स 14चा क्वेश्चन. अजंता रेंज इज ऍट इट्स ईस्टर्न एक्स्ट्रीम इज डिवायडेड इंटू 2 स्पर्स. 2 पार्ट्स मध्ये तो डिवाइड होते. कोणते 2 पार्ट? मराठीमध्ये पण दिलाय बघा. एक, दी सदर्न वन पासिंग थ्रू परभणी, ठीक आहे, सदर्न वन पासिंग थ्रू परभणी अँड नांदेड डिस्ट्रिक्ट कॉल्ड सातमाळा. सातमाळा नांदेड आणि परभणी मध्ये आहे का? नो. अजंता सातमाळा नॉर्थ मध्ये, ठीक आहे, फर्दर तिथे. मग हा इनकरेक्ट आहे. द नॉर्दर्न पासिंग थ्रू यवतमाळ डिस्ट्रिक्ट, यवतमाळ डिस्ट्रिक्ट पर्यंत तो स्ट्रेच आहे का? नो. आणि कॉल्ड ॲज निर्मल रेंज. नो. आणि निर्मल रेंज महाराष्ट्रात आहे का गाईस? कुठे? आता आपण लोकेट केलंय. निर्मल रेंज तुम्हाला तेलंगणामध्ये बघायला भेटेल, ठीक आहे, तेलंगणा. सो कोणता करेक्ट आहे? आन्सर असेल नायदर ए ऑर बी इज करेक्ट. दोन्ही पैकी एकही करेक्ट नाहीये. ठीक आहे. मग पुढचा बघा काय पॉइंट आहे. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट्स इज नोन ॲज मिल्क अँड घी डिस्ट्रिक्ट. येस, मिल्क अँड घी डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टला म्हणतात आपल्या राज्यातल्या? आन्सर करा, मला सांगा. आन्सर तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी सांगा. येस, येस, सगळ्यांनी सांगा की आन्सर काय आहे. येस, आन्सर काय आहे सगळ्यांनी सांगा. आन्सर इज बेसिकली मीन्स 23चा क्वेश्चन आहे, तो आहे कोल्हापूर. येस, कोल्हापूर इज मिल्क अँड घी डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण त्याला. जळगाव हा तशी केळीसाठी फेमस आहे ना. धुळे कशासाठी फेमस आहे? कॉटन प्रोडक्शन आणि अजून काही फ्रूट साठी फेमस असेल बघा धुळे. नाशिक तर ग्रेप साठी फेमस आहेत. नागपूर संत्र्यासाठी फेमस आहे ना. धुळेचा एक अगेन आहे, धुळे ट्रायबल डिस्ट्रिक्ट पण आहे. अजून काही यासाठी फेमस सांगा मला कमेंट मध्ये. येस, सांगलीचा पार्ट आहे अजून फार तिथे बघावं लागलं. ठीक आहे, सांगली कशासाठी फेमस. येस, कळालं गाईज, नवीन इन्फॉर्मेशन भेटली आहे. PYQ चा क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. आता हा STIचा आहे, बट मला ना वाटतो की मॅप बेसिसवर क्वेश्चन विचारला जाईल म्हणून मी हा क्वेश्चन इथे ऍड केला. ठीक आहे, मराठी ट्रान्सलेशन नाहीये, फक्त इंग्लिश मध्ये एकदा रीड करा. मी तुम्हाला सांगतो मिनिंग काय. इथे मॅप दिलाय आणि तिथे हायलाइटेड पार्ट्स ABCD. मग तुम्हाला सांगायचे हे कोणते डिस्ट्रिक्ट, ठीक आहे, हे कोणते डिस्ट्रिक्ट आहे हे सिम्पली तुम्हाला तिथे लोकेट करायचे त्या ऑप्शन बघून. ठीक आहे. येस, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय गाईज. कमेंट मध्ये सांगा काय आन्सर याचं असेल. आता बघा, हा पार्ट आहे विदर्भाचा, हा पार्ट आहे मला जो कळतो एक तर अमरावती नाही तर महाराष्ट्र मराठवाडा असेल. हा तर 100% खानदेश. आणि हा जो पार्ट आहे तो पुणे डिव्हिजनचा असेल, कोल्हापूर वगैरे तो पार्ट आहे, सातारा सांगली कोल्हापूर. ठीक आहे, या रिजनचा हा तिन्हीपैकी कोणता तरी एक डिस्ट्रिक्ट असेल. हा असेल नंदुरबार वरती येते, इथे हा धुळे असला पाहिजे. लॉजिक माझं सांगतो. ठीक आहे, तो असेल. हा डाऊट आहे, पण तरी पण यवतमाळ असू शकतो किंवा वाशिम किंवा हिंगोली असा कुठेतरी आहे. तुम्हाला टेंटेटिव्ह तुमच्या बघितल्या माइंड मध्ये यायला पाहिजे. राईट. मग आता बघा इथे काय आहे की रिस्पेक्टिव्हली ए काय म्हणतोय, ए म्हणजे धुळे. धुळे आणि याचा काही कन्सर्न येईल का? मी तर पहिलाच ऑप्शन डायरेक्टली निगेट करून टाकतो. ठीक आहे, पहिलं. आता मग इथून रीड करतो, वर्धा येईल का? वर्धा येस वाटतो, कारण वर्धा आहे ना नागपूर डिव्हिजनचा पार्ट येतोय ना. सो दॅट सीम्स पॉसिबिलिटी. ठीक आहे. नंदुरबार बी नंदुरबार आहे का? दिस वन नो. नंदुरबार मस्ट बी दिस पार्ट. येस, काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. इथे जसं पालघर आहे, इथे जसं तुम्हाला बघणं ठाणे आहे ना, मग हे लक्षातच ठेवायला लागतील गोष्टी, माहितच पाहिजे. ठीक आहे. सो मग नंदुरबार हा तर पार्ट नाहीये, पण तरी पण वाशिम असू शकतो का? यस, हा वाशिम असू शकतो, ऑप्शन मध्ये आहे. आणि हा सातारा पण असू शकतो, सातारा किंवा सांगली, बघूयात कोणतं. पण हा तर इलिमिनेट झाला. अमरावती, हा अमरावती आहे का? 100% नॉट. बघा इथे कट झाला. आता बघू आता वर्धा येस, धुळे येस, हिंगोली येस, आणि सांगली सातारा माहित नसेल तरी पण तिथे ऑप्शन करू शकतो. बघा पहिल्या ऑप्शन बेसिसवर गाईज यू कॅन ऍब्सोल्युटली कम टू अ कन्क्लुजन की कोणता तो पार्ट असेल किंवा कोणता तो. ठीक आहे. मग पुढचा पार्ट, पुढचा क्वेश्चन बघा काय की क्लस्टर्ड सेटलमेंट पॅटर्न. ठीक आहे, क्लस्टर सेटलमेंट म्हणजे काय असते गाईज?
क्लस्टर्ड सेटलमेंट म्हणजे सिम्पली एक अशी सेटलमेंट असते की जिथे कॉन्सन्ट्रेटेड, याला न्यूक्लिएटेड सेटलमेंट म्हणून, म्हणजे फार जास्त लोक तिथे लोकेटेड आहे, डेन्सिटी जास्त. मग क्लस्टर्ड सेटलमेंट पॅटर्न इज ऑब्झर्व्ड ओव्हर प्लेटो रिजन ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, ठीक आहे. तर लावा प्लेटो रिजन ऑफ महाराष्ट्र कंप्राइजेस फर्टाइल सॉइल, गुड वॉटर सप्लाय अँड डेव्हलप्ड अग्रिकल्चर. ठीक आहे, आपल्याकडे कॉटन सॉइल आहे, प्रोडक्टिव्ह सॉइल आहे, वेदरिंग सॉइल आहे, त्याच्यामुळे इथे डेन्सिटी जास्त आहे. कोकण पेक्षा कमी आहे, नो डाऊट, बट बाकी डेन्सिटी जास्त आहे का? आन्सर इज येस. सो आन्सर इज ए टू दिस क्वेश्चन, है ना. दॅट इज व्हॉट इट इज. नेक्स्ट पुढचा पॉइंट बघा काय देतोय. विच डिव्हिजन्स हॅव इक्वल नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट. राईट, आता आपण डिव्हिजन पण बघितले. तुम्ही लास्ट डिस्कशन मध्ये फिजिओग्राफिक तिथे डिव्हिजन बघितलेत. तुम्ही मला तिथे कमेंट मध्ये सांगणार होतात कोणत्या कोणत्या डिव्हिजन मध्ये किती किती डिस्ट्रिक्ट आहेत. आपण डिस्कस पण केले. ठीक आहे, आता बघा मग नाशिक मध्ये कोणते किती डिस्ट्रिक्ट आहेत? 5 डिस्ट्रिक्ट आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता आहे? नंदुरबार, धुळे, नाशिक, 5 डिस्ट्रिक्ट आहे. ठीक आहे, इथे आपल्याला बघायला आहे. मी कन्फ्युज होतोय, बट ठीक आहे. नगर, ओके, जळगाव, येस, जळगाव आणि नगर 2 राहिले. ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा इथे आपल्याकडे 5 डिस्ट्रिक्ट आहे. अमरावतीमध्ये 5 डिस्ट्रिक्ट आहे. नागपूरमध्ये 6 डिस्ट्रिक्ट आहे. इथे पण आपल्याकडे 5-6 डिस्ट्रिक्ट आहे. इथे आपल्याकडे 6 डिस्ट्रिक्ट आहे. ठीक आहे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर. ओके, 1 2 3 4 5. ठीक आहे, हे 5 डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, सो मग जर तसं बघितलं, बघा नाशिक, अमरावती, पुणे, मुंबई हे डिव्हिजन जे दिसत आहेत ते सेमच डिव्हिजन दिसत आहे, जिथे सेम असते. ठीक आहे, सो नाशिक, पुणे, अमरावती 5 येत आहे का? मला वाटतं इथेच आपला आन्सर आलं. तरी पण नाशिक, पुणे, नागपूर नो, 6 आहे. नाशिक, कोकण, अमरावती, कोकण मध्ये 6 डिस्ट्रिक्ट आहे, हा पण नाहीये. नागपूर, कोकण, पुणे, नागपूरमध्ये 6 आहे, इथे पण नाही. आन्सर इज ए. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा गाईस काय पुढचा आहे. रीड द फॉलोइंग असर्शन्स अँड रिझन्स आर एमपीएससी मेन्स 2012. Basic lava is found in liquid form and is responsible for widespread plateau formation. Yes, basic lava जो आपला डेक्कन प्लेटू बनलाय तो बेसिक लावा मुळेच बनलाय. राईट, सो बेसिक लावा हा मग अल्टिमेटली काय होतोय? येस, तो प्लेटू फॉर्मेशन करतो कारण त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. मग तो काय करतो? लिक्विडच राहतो आणि अजून जास्त स्प्रेड होतो, लावा प्लेटू बनतो. मग मेल्टिंग पॉइंट ऑफ बेसिक लावा फ्लोइंग आउट ऑफ व्होल्कॅनो इज व्हेरी लो. बिलकुल त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी आहे म्हणून विस्कॉसिटी त्याची कमी आहे, लवकर मेल्ट होतो आणि लिक्विड सारखा फ्लो करत जातो. आन्सर इज बेसिकली येस. सो रिझन पण बरोबर आहे, असर्शन पण बरोबर आहे आणि तो करेक्ट एक्सप्लेनेशन पण करतोय. हा बघा आपला क्वेश्चन आहे मेन्स 2012चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सगळे एमपीएससी मेन्सचे क्वेश्चन किंवा फॉरेस्ट मेन्सचे क्वेश्चन किंवा रिलेव्हंट एक्झामचे क्वेश्चन घेतले जे आपले कॉन्सेप्ट अजून क्लिअर करतील. मग रॉक्स विच कंटेन मोर दॅन 65% सिलिका आर कॉल्ड ॲज. मग ज्या रॉक्स मध्ये सिलिकाचं प्रमाण 65% पेक्षा जास्त असतं, 2 टाईपचे असतात, एक तर ऍसिडिक और बेसिक. मग 65% पेक्षा जास्त जर का असेल तर दॅट इज ऍसिडिक वन. जर त्याच्यापेक्षा कमी जर का असेल है ना, जनरली 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी, तर हा बेसिक रॉक असणार. बेसिक म्हणजे बेसॉल्ट है ना, दॅट इज सिम्पली इट फायनली कम. मेटामॉर्फिक मध्ये असा केस नसतो. प्लुटॉनिक रॉक हे डेप्थ मध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांचा तिथे पण केस. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा गाईस. विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज शोन हिअर इन दी मॅप. बघा मला वाटतं की मॅप बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतील म्हणून मी तुम्हाला असे क्वेश्चन्स इथे ऍड केलेले आहेत. हा जो मॅप आहे हा कोणता मॅप तुम्हाला दिसतोय? हा मॅप कुठला? शेप बघा, शेप बघून कळतंय का तुम्हाला काही? हा शेप मला वाटतोय रत्नागिरीचा आहे का? व्हर्टिकल होऊ शकतो, त्याच्यामुळे मे बी गडचिरोली. सीम्स येस राईट, कारण तोचा आपला ईस्टर्न पार्ट तसाच आहे. सिंधुदुर्ग मला नाही वाटत सिंधुदुर्ग असा आहे. ठाणेचा पार्ट पण असा येत नाही. याचा आन्सर ऍक्च्युली आहे गडचिरोली. ठीक आहे, गडचिरोली जो पार्ट आहे तो बेसिकली याचा कनेक्टेड पार्ट आहे. ठीक आहे, मग आता अजून शेवटचे 2 क्वेश्चन घेऊयात आणि मग आपण एंड करूया. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट हॅज द लोएस्ट नंबर ऑफ तालुकाज इन महाराष्ट्र. सगळ्यात कमी कुठे आहे? मग सगळ्यात कमी आपल्याकडे आहे बघा सिंधुदुर्ग मध्ये सगळ्यात कमी नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स आहेत गाईज, लक्षात ठेवा. राईट, सो दिस मेक्स रॅदर दिस केस रिअली एफिशियंट है ना. सिंधुदुर्ग मध्ये आपल्याकडे नंबर ऑफ डिस्ट्रिक्टचा काउंट जो आहे तो कमी आहे. ओके, सो सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर मग पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय. अरेंज द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट्स इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर जॉग्राफिकल एरिया. ओके, मग जॉग्राफिकल एरिया अकॉर्डिंग कोणत्या डिस्ट्रिक्ट्स हे खाली इथे अरेंज करता येतील आपल्याला. आता
हे सगळे जे डिस्ट्रिक्ट बघितले मेन्स 2016चा क्वेश्चन आहे बघा, हे सगळे जे डिस्ट्रिक्ट बघितले संभाजीनगर डिव्हिजनचे, ठीक आहे, ते नाव चेंज नसेल, संभाजीनगर आणि धाराशिव. ओके, मग आता तुम्हाला माहितीये की बेसिकली महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो डिस्ट्रिक्ट आहे तो आपला नगर आहे, पण औरंगाबाद किंवा संभाजीनगर डिव्हिजन मध्ये सगळ्यात जो मोठा जो पार्ट आहे तो डिस्ट्रिक्ट आहे तो आहे बीड. बरोबर, बीड हा सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, सगळ्यात कमी तिथे आहे हिंगोली. ओके, हिंगोली. पण मग बीड नंतर कोणता येतो तर नांदेड. नांदेड हा फार एक मोठा कन्सिडरेबल डिस्ट्रिक्ट आहे ना महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर मग येतो संभाजीनगर. ठीक आहे, संभाजीनगर, आणि मग येतो धाराशिव. ठीक आहे, सो धाराशिव. मग याचा आन्सर जर का तुम्ही बघितलं तर BCAD, BCA आणि D. येस, BCAD. आन्सर इज D to this question. आय होप गाईज हे जे PYQs आहेत ते 2 पार्ट्स मध्ये कव्हर केलेत. तुम्हाला सगळे कळाले असतील, डिस्कशन हेल्पफुल वाटलं असेल तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. मी अजून व्हिडिओज बघितलेले आहेत, ठीक आहे, अजून बनवलेले आहेत PYQs वर आणि एक्सप्लेनेशन वर, महाराष्ट्र जिओग्राफीवर. तुम्ही बघू शकता आणि मला कमेंट मध्ये सांगा कसे तुम्हाला व्हिडिओ वाटतात. थँक्यू, हॅव अ गुड टाइम.